शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनाचा हे 20वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर उद्या जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्याला हे विश्वास होत नाही आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनाचा हे 20वा हप्ता हे उद्या जमा होणार आहे। बरेच शेतकरी आपल्याला कमेंट सुद्धा करत आहे की तू उद्या जमा होणार नाही, बऱ्याच तारीख दिलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी डेमो मध्ये सगळं सांगतो इन्फॉर्मेशन। बरेच शेतकऱ्याला हे फसवणूक सुद्धा केली होती, म्हणजे की तारखेवर तारीख सांगण्यात आलेले होते, त्यामुळे शेतकऱ्याला हे विश्वास बसत नाही आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, आता तुमच्या 100% तुमच्या बँक अकाउंटवर हे उद्या 11 वाजता बँक अकाउंटवर तुमचे पैसे 2000 रुपये जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता आपण हे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ही गव्हर्नमेंट साइटवर आलेलो आहोत। आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा गव्हर्नमेंटवर साइटवर येऊन तुम्ही तारीख चेक करू शकता व तसेच यादीमध्ये तुम्ही नाव सुद्धा चेक करू शकता। आणि शेतकरी मित्रांनो, ऑलरेडी आपण यादीत नाव बऱ्याच शेतकऱ्याला आपण हे समजून सुद्धा सांगितले आहे की कशा प्रकारे तुम्हाला यादीत नाव चेक करायचं आहे। आता शेतकरी मित्रांनो बघू शकता की ही पीएम किसान सन्मान निधी योजनाची गव्हर्नमेंट साइट आहे। आणि या गव्हर्नमेंट साइटवर आल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता की खाली आल्यानंतर आपल्याला पीएम किसान सन्मान निधी योजनाचा हे 20वा हप्ता, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, 20वा हप्ता हे 2 ऑगस्ट 2025 रोजी हे वितरित करण्यात येणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा हे 20वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे उद्याच म्हणजे बँक अकाउंटवर 2000 रुपये शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे जमा होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, खालील बघू शकता की काही आपल्याला ई-केवायसी सुद्धा, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी कंप्लीट आहे त्या शेतकऱ्याची व तसेच फार्मर आयडी ओटीपी बघा शेतकरी मित्रांनो, जर फार्मर आयडी असेल तर तुम्हाला पीएम किसानचा हे 20वा हप्ता मिळणार आहे। जर तुमची फार्मर आयडी नसेल व तसेच ई-केवायसी नसेल, आता बघू शकता की ई-केवायसी नसेल तसेच फार्मर आयडी नसेल तर तुमच्या बँक अकाउंटवर हे पीएम किसानचा हे 20वा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला यादीत सुद्धा नाव बघायचं आहे। जर तुमचं यादीत नाव नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा हे 20वा हप्ता मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट्स करून सुद्धा सांगितले आहे की दादा तुम्ही माझ्या जिल्ह्याची, माझ्या गावाची यादी बघा, तर सगळ्याच शेतकऱ्याचे बघणं हे शक्य नाही आहे। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहे, तुम्ही सुद्धा घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून यादी चेक करू शकता। तर सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही गुगल ॲप्लिकेशनवर यायचं आहे आणि इथं बघू शकता की पीएम किसान अशा प्रकारे सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासमोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे, म्हणजेच की पीएम किसानची गव्हर्नमेंट साइट ओपन होणार आहे। ओपन झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो, खाली आल्यानंतर तुम्हाला बघू शकता की इथं भरपूर सारे ऑप्शन सुद्धा बघायला मिळणार आहे। आता इथं बरेच शेतकरी, ज्या शेतकऱ्याची ई-केवायसी राहिली असेल त्या शेतकऱ्याला इथं ई-केवायसी करून घ्यायची आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत पीएम किसानचे हे किती हप्ते मिळाले इथं सुद्धा तुम्ही स्टेटस चेक करू शकता। व तसेच शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याचे मोबाईल नंबर हरवलेला असेल त्या शेतकऱ्याने मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहे। इथं तुम्ही मोबाईल नंबर अपडेट सुद्धा करू शकता। कशा प्रकारे करायचं आहे तुम्ही ऑलरेडी मी तिच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे, म्हणजेच की बघू शकता की आधार नंबर टाकून तुम्ही हे मोबाईल नंबर हे अपडेट करू शकता। व तसेच शेतकरी मित्रांनो, इथं बेनिफिट लिस्टचा ऑप्शन सुद्धा बघायला मिळणार आहे। आता बेनिफिट लिस्टचा ऑप्शन म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, ही शेतकऱ्याची यादी इथून आपण चेक करू शकतो। बऱ्याच शेतकऱ्याला हे कन्फ्युजन असते की आपण कशा प्रकारे ही यादी चेक करू शकतो। आता शेतकरी मित्रांनो, ही बेनिफिट लिस्ट जर तुमच्या गुगलमध्ये लँग्वेज ही मराठी असेल तर ती इथं तुम्हाला नाव लाभार्थ्याची यादी अशा प्रकारे इथं नाव बघायला मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, इथे इंग्लिश ऑप्शन यानी की इंग्लिशमध्ये जी लँग्वेज आहे ते इथं इंग्लिश बेनिफिट लिस्टचं ऑप्शन बघायला मिळणार आहे। त्याचंच मराठीतून ट्रान्सलेशन केलं तर ही लाभार्थ्याची यादी असं याचं ट्रान्सलेशन होत असते। आता शेतकरी मित्रांनो बघू शकता, या बेनिफिट लिस्टवाल्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजेच की आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हे 20व्या हप्त्याची ही यादी जाहीर झालेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता यादीत नाव असेल तर तुम्हाला पीएम किसानचा 20वा हप्ता मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला बेनिफिट लिस्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता की तुमच्या समोर सुद्धा अशा प्रकारे एक इंटरफेस ओपन होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आता बघा इथं नेटवर्क सुद्धा इश्यू आहे, कारण की आता शेतकरी मित्रांनो बघू शकता की पीएम किसान सन्मान निधी योजनाचा हे 20व्या हप्त्याची शेतकरी बरेच यादी सुद्धा बघत आहे आणि जास्त सर्व्हर असल्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचं सुद्धा नेटवर्क स्लो सुद्धा असू शकते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, तो तुम्हाला स्टेट निवडायचं। आता बघू शकता की शेतकरी मित्रांनो, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, तर मी ऑलरेडी तुम्हाला भरपूर सारी सांगितलं आहे की कशा प्रकारे तुम्ही यादीत नाव चेक करू शकता। आता बरेच शेतकरी असे सुद्धा म्हणतात की तुम्ही सदा एकच सांगत असता, बऱ्याच शेतकऱ्याला कळत नाही, त्यामुळे आपण सांगत असतो। शेतकरी मित्रांनो बघा, इथं तुम्हाला स्टेट निवडायचं आहे, इथं तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे। आता डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जे काही जिल्हा आहे ते जिल्हा निवडायचा आहे।
इथं तुम्हाला तालुका निवडायचा आहे, तुम्हाला कोणत्या गावची यादी बघायची आहे इथं गाव निवडायचं आहे। आता सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो आपण इथं स्टेट निवडलेलं आहे, ठीक आहे। तर शेतकरी मित्रांनो स्टेट निवडल्यानंतर आता बघू शकता इथं स्टेट निवडलेलं आहे। आता इथं डिस्ट्रिक्ट निवडायचं म्हणजे की तुमचा जिल्हा कोणता आहे, आता कोणत्या जिल्ह्याची यादी बघायची आहे। तर शेतकरी मित्र आपण एक डेमोमध्ये इथं एक जिल्हा सुद्धा घेतलेला आहे, तुम्हाला जे काय तुमचा जिल्हा आहे ते तिथं निवडायचं आहे। तसेच शेतकरी मित्रांनो आता इथं सब डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे। आता सब डिस्ट्रिक्ट म्हणजे माझा तालुका, जे काय माझा तालुका आहे ते इथं तालुका मी निवडणार आहो। आणि तालुका निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की तुम्हाला कोणत्या गावाची यादी बघायची आहे ते तिथं आता तुम्हाला गाव निवडायचं आहे। आता शेतकरी मित्रांनो बघू शकता इथं आता आपण बघा इथं तालुका सुद्धा निवडलेला आहे, इथं जिल्हा निवडलेला आहे, इथं स्टेट निवडलेला आहे। आता इथं आपला गाव निवडायचं आहे म्हणजे की आता आपल्याला कोणत्या गावची यादी बघायची आहे। आता शेतकरी मित्रांनो क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक जे काय तुमच्या ज्या आपण तुम्ही जे काय सिरियल बाय सिरियल जिल्हा तालुका स्टेट निवडला असेल त्या सिरियलनुसार तुमच्या इथं गावाचं नाव सुद्धा येऊन जाईल। आता इथं तुमचं गावाचं नाव बघू शकता आणि त्या जर तुमच्या गावाचं नाव आधी इथं दिसेल तुम्हाला तिच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला इथं गेट रिपोर्टचा ऑप्शन बघायला मिळणार आहे, तर गेट रिपोर्टचं बघू शकता, ठीक आहे। आणि या गेट रिपोर्टच्या ऑप्शनवर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो 100% उद्या तुमच्या बँक अकाउंटवर हे 11 वाजता PM किसानचे 2000 रुपये हे वितरित सुरू होणार आहे आणि संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत तुमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो आता बघू शकता ही PM किसान सन्मान निधी योजनाची ही साईट म्हणजेच की यादी ओपन झालेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा आता सगळ्यात पहिले तुम्हाला इथं स्टेट बघायचं आहे, बरोबर आहे का, तुमचं महाराष्ट्र आहे का, इथं तुमचा जिल्हा बरोबर आहे का ते निवडायचं आहे, हे तुमचा तालुका आहे का हे बरोबर तुम्हाला बघायचं आहे व तसे तुमचं हे गाव बरोबर आहे का इथं चेक करायचं आहे। एवढं चेक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो या यादीत तुमचं नाव चेक करायचं आहे। जर तुमचं या यादीत नाव असेल तर तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनाचा हे 20वा हप्ता मिळणार आहे। बघा ही यादी आहे शेतकरी मित्रांनो 20व्या हप्त्याची, बघा या यादीत नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला यादी कशीच बघता येत नसेल तर पुन्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला यादी चेक करून देतो आणि तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो। सर्वात पहिले इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही फॉलो व्हा। तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।